नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कालिम्पोंग सोडून त्या दार्जिलिंग साईडला चालली आहे आणि ह्याला म्हणतात लवर्स पॉईंट. ॲक्च्युली लवर्स पॉईंट का म्हणतात मला माहीत नाही, पण ही एक नदी जी नदी येते ही येते भूटानहून, सिक्कीम भूटानमध्ये इथे येते आणि ही कालिम्पोंग म्हणजे हीच आपल्या वेस्ट बेंगॉलची असलेली नदी आहे. ही इकडची तिस्ता म्हणतात तिला. ह्या दोघींचा इथून येणारी ही दोघींचं मिलन इथे होतं आणि मग ही नदी इथून पुढे जाते. तर म्हणून हा एक लवर पॉईंट म्हणून आहे आणि इथे खूप सारे लोक पण येतात. तुम्ही बघा, एक पिकनिक पॉईंट टाईपचं झालं आहे इथे हे. औच हां, आणि खूप डेन्स फॉरेस्ट आहे बघा इकडे. एक इथे ना रस्ता बनवण्यासाठी यांनी खूप ब्लास्ट वगैरे केले आहेत आणि म्हणून यावेळेला जे भरपूर पाऊस आला त्यावेळेला खूप ठिकाणी लँडस्लायडिंग पण झालं. बघा आता थोडं ऊन यायला लागलं ना, क्लिअर दिसतंय म्हणून मी परत एकदा दाखवून देते. हे बघा, ये दूसरी नदी का नाम क्या बताया था? दूसरी नदी का नाम क्या था? रंगीत. अच्छा, ही जी भूटानवरून येते तीच रंगीत. म्हणजे आत्ता मी माझ्या मिस्टरांना विचारलं तर, आणि ही आहे तिस्ता. तर एन्जॉय करा. हे व्ह्यू खरंच छान आहे, वेदर छानच आहे इथलं, प्रश्नच नाही. मी थोडंसं जवळून, माझा ना मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे. हां, ही बघा, इकडची लोक जी लोकल डिस्क्राईब करतात ते असं करतात की ही या रंगीत नदीचं जे पाणी आहे एकदम स्वच्छ असतं आणि हे जे आहे ना एकदम माती बिती सगळी येते त्याच्यामुळे खराब असतं. तर ते तुम्हाला इथे दोन्हीही वेगवेगळे दिसतील. आणि इथे कॅम्पिंग होते. इथे प्रायव्हेट एक कॅम्प चालवतात, ते 2000 वगैरे रुपये पर नाईटचे वगैरे घेतात. बघा ही नदी आणि हे पहाड, ही इथून बघा, इथून या कानाकोपऱ्यातून अशी येते जर का आपण बघायचं झालं तर इथपर्यंत. थँक्यू.